एका दाट आणि हिरव्यागार जंगलात एक शक्तिशाली सिंह राहत होता. तो संपूर्ण जंगलाचा राजा होता. सर्व प्राणी त्याचा आदर करत आणि त्याला घाबरतही होते. त्या वर्षी जंगलात भयानक दुष्काळ पडला. नद्या आटल्या, तलावांमध्ये पाणी कमी झाले आणि सर्व प्राणी खूप त्रस्त झाले. एक दिवस सिंहाला फार तहान लागली. तो जंगलात इकडे तिकडे पाणी शोधत फिरू लागला. चालता चालता त्याला एक छोटा तलाव दिसला. त्यात थोडेसे पाणी उरले होते. जसा सिंह पाणी प्यायला पुढे गेला, तिथेच एक अस्वल आले. अस्वल म्हणाले, "महाराज, मी खूप दुरून आलो आहे. कृपया मला आधी पाणी प्यायला द्या." सिंह रागाने म्हणाला, "मी जंगलाचा राजा आहे. आधी मीच पाणी पिणार." दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि हळूहळू तो भांडणात बदलला. तेवढ्यात आकाशातून एक गरुड उडत आला. त्याने खाली पाहिले की सिंह आणि अस्वल भांडत आहेत. गरुड मनात म्हणाला, "जर हे दोघे असेच भांडत राहिले तर मी यांच्यापैकी कुणावर तरी हल्ला करू शकतो." सिंह आणि अस्वल यांनी गरुडाला पाहिले. त्यांना समजले की त्यांच्या भांडणाचा फायदा कोणीतरी दुसराच घेऊ शकतो. दोघे एकमेकांकडे पाहून सिंह म्हणाला, "चला, आपण दोघे मिळून पाणी पिऊया. भांडणाने कुणाचेही भले होत नाही." अस्वलाने मान हलवून होकार दिला. दोघांनी मिळून पाणी पिले आणि आपली तहान भागवली.